नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। रोज भेटायला येतो, ज्ञानराजाच्या संदर्भातून काही नवीन आलेले अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतो किंवा सामाजिक विषयाशी जी काही संदर्भित विषय आहेत की जे आपल्या जीवनात अत्यावश्यक आहेत। कोणतीही गोष्ट सहजासहजी होत नसते की ते प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनावर परिणाम पाडते आणि हे जीवनावर परिणाम पाडणाऱ्या प्रत्येक घटकाशी आपला संबंध असतो। यासाठीच मी प्रत्येक व्हिडिओ आपल्यासाठी मांडतो। परंतु माझ्या ज्ञानराजाच्या संदर्भातून जो अनुभव आहे तो खूप उत्तम आहे, खूप चांगला आहे। परंतु बाकीच्या संदर्भातून तुमचा जो प्रतिसाद मिळतो ना, तुमचा जो विचार म्हणजे मित्रांनो नेमकं तुमच्या विषयाशी जी तळमळतेने मांडण्याचा जो प्रयोग असतो ना, तो तुमच्यासाठी आहे। कारण की प्रत्येक गोष्टीचा हा वलय आपल्या आजूबाजूला तयार होतं आणि ह्या वलयामुळं सामाजिक पटल आणि आपलं जीवन हे विस्कळीत होऊ नये, कुठेतरी आपल्या जीवनात ती चेतना असावी आणि त्याचा इनडायरेक्टली आपल्यावर काय काय परिणाम पडतात ना, त्याची एक समीक्षा व्हावी यासाठी नेहमी माझी तळमळ असते। परंतु तुम्ही फक्त ज्ञानराजाच्या व्हिडिओला प्रतिसाद देता आणि बाकीच्या व्हिडिओ पाहताना तुम्हाला थोडंसं कठीण वाटतं। पण माझं सर्व मित्रांना माझे जे काही सबस्क्रायबर आहेत, जे काही माझा परिवार आहे, त्यांना कळकळीची विनंती आहे की माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी। कारण की आपल्यापर्यंत ही माहिती फक्त संकलित न राहता आपल्या परिसरामध्ये आपल्यासारखे गरजवंत भरपूर आहेत, त्यापर्यंत हे पोहोचावं या संदर्भातून थोडा विचार करा। उदात्त विचारानं आपलं समाज अजून उदात्त होईल आणि अनेक प्रश्नांना वाचा फुटेल। मूळ विषयाकडे येऊ। ज्या पद्धतीने ज्ञानराजाचा विषय आता ऐरणीवर येऊ लागला आहे तसा आपल्यातला उत्साह कमी झाला आहे। हा उत्साह खऱ्या अर्थाने आता वाढायला पाहिजे, कारण की आता प्रक्रिया या वाढत चालल्या आहेत। ज्या पद्धतीचा पहिल्यांदा पोलिसांचा सहभाग होता, परंतु आता सहभागाच्या बिंदू आता 3 झालेले आहेत। 3 प्रकारच्या लढाया आता आपल्याला लढणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत ज्ञानराजाच्या संदर्भात ज्या व्यावसायिकांची नियुक्ती झाली त्यांनी आतापर्यंत चार्ज घेतलाच नाही आहे। हे चार्ज न घेण्याच्या मागे काय नेमकी अडचण काय आहे आणि खऱ्या अर्थानं शासनाने ज्या पद्धतीचा आपल्यासोबत जो डाव मांडला आहे ना, तो डाव आपल्याला आता खोडून काढणं गरजेचं आहे। कारण की मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा विचार करत असताना मला प्रत्येक गोष्ट ही सहनिशा केल्याशिवाय तुमच्यापर्यंत पोहोचवी अशी वाटत नाही। कारण की या प्रत्यक्ष परिणाम खूप जणांवर पडतो आणि उम्मीद पे ही दुनिया कायम आहे। आपली उम्मीद ही नेहमी राहिली पाहिजे, कारण की आपल्या कष्टाचा आपण ज्या काबड कष्ट करून आपलं जे भविष्य हे सुदृढ करण्यासाठी आपण संचय केला होता। कुणालाही माहीत नव्हतं, तुम्हालाही माहीत नव्हतं किंवा आम्हालाही माहीत नव्हतं किंवा सामाजिक पटलावर याचे असे परिणाम पडतील आणि कुठे अशा पद्धतीचा धोका देतील हे कुणालाही मनी ध्यानी नव्हतं। परंतु जी गोष्ट नको व्हायला होती ती झाली। आता त्याच्यातून मार्ग काढायचे हे आपल्याला आपले मार्ग काढणं गरजेचं आहे आणि आपल्या कष्टाची जी परिणिती आहे ते आपल्या पदरात कशी पाडून घेता येईल, आपल्याला कशा पद्धतीने याला आपल्या बाजूनं करता येईल यासाठी आता कंबर कसणं गरजेचं आहे। परंतु खूप जणांचे कॉमेंट्स पाहतो ना, तर खूप नैराश्यमय कॉमेंट्स मिळतात। या कॉमेंट्समुळं कधी कधी विचार करतो की माणसं इतक्या लवकर हतबल कसे होतात। कारण की प्रत्येक गोष्ट ही जीवन हे संघर्षाचं आहे आणि संघर्ष असल्याशिवाय जीवनामध्ये आनंद निर्माण होत नाही। संकट येतात जातात, संकटावर मात करणं हे आपल्या भारतीयांचं परमधैर्य आहे आणि आतापर्यंतची परंपरा आली आहे। इतके संकट आपण झेललेत ना की ज्या संकट आपल्यासमोर ठिणग्या होतात, छोटे छोटे राईसारखे आपल्यासमोर उभा राहतात। पण कधी जेव्हा आपण पेटून उठतो तेव्हा खऱ्या अर्थानं ते आता पेटण्याची गरज आहे, संघर्ष करण्याची गरज आहे, शासनाला भाग पाडण्याची गरज आहे की तुम्ही आता पावलं उचला। ज्या पद्धतीनं अर्चना कुटे किंवा चंदू बियानी यांनी आता खेळ मांडला आहे ना, तो खेळ आता शब्दाचा आहे, टेक्निकल ग्राउंडवर आहे। ज्या पद्धतीने आता अभिषेक बियानीच्या जामिनासाठी ज्या पद्धतीचे प्रयोग त्यांचे चालू आहेत ना, किंवा अर्चना कुटेचा जो प्रयोग चालू आहे, खऱ्या अर्थाने त्या दोघांची मला कीव येते। जेव्हा लोकांचं वरबाडताना, पुस्करून खाताना, वगळ यूज तर चाटताना वाईट नाही वाटलं, पण आता फेडायची वेळ आलेली आहे।
तुम्ही केलेल्या दुष्कर्माचं आता खऱ्या अर्थानं तुम्हाला फेड मिळते. आज तुम्हाला तोंड लपवत फिरावं लागायला लागलं आहे. 4 ठिकाणी आता ज्या पद्धतीचे चंदूलाल बियाणीचा तर सगळा संचय संपला तेव्हा चंदूलाल बियाणींनी स्वतः आत्मसमर्पण केलं आहे. हे अशा घटना घडणारच, कारण की चोरांचं आणि लबाडाचं हे आयुष्य जास्त दिवसाचं नसतं. कधी ना कधीतरी त्यांना आपल्या पश्चातापामध्ये आणि आपल्यासमोर येऊन बसावंच लागतं. योगायोग असा आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आपण ज्या पद्धतीचे प्रयोग करतो आहेत ना ते यशस्वी आणि व्यवस्थितपणे पडत आहेत, पण त्याला अजून थोडीशी वाढवण्याची गरज आहे. कारण प्रत्येक गोष्ट ही आपल्यावर निर्भूण आहे. आपण ज्या पद्धतीनं आपण कंबर कसू, ज्या पद्धतीचा संघर्ष उभा करू, कारण की ज्यावेळेस काही नव्हतं त्यावेळेस आपण खूप मोठा लढा उभा केला, अनेक आंदोलनं केली, प्रत्येक हिअरिंगला आपण हजर होतो. नेमका हिअरिंगमध्ये काय मांडलं जातं, कशा पद्धतीने बोललं जातं. परंतु आता ज्या पद्धतीच्या कारवाया शासनाकडून सुरू आहेत त्याचा आता पाठपुरावा करणं आणि त्याला माहितीच्या अधिकाराखाली प्रत्येक गोष्ट आपल्याला जाणून घेण्याचा अधिकार आहे. कारण का हा विषय केवळ प्रशासनाच्या चौकशीचा नाही किंवा तपासाचा नाही, तर ह्या आपल्या जीवनाशी प्रत्येक गोष्टीचा परिणाम पडणार आहे. त्यामुळे ह्यांची प्रक्रिया काय चालली ह्याच्यातला प्रत्येक आपलीच एक कमिटी तयार करा की ज्या पद्धतीनं त्या कमिटीनं सतत आणि त्यांना त्या पद्धतीनं मीटिंग बोलवा, प्रशासनाला आपल्या दारी बोलवा. प्रशासन हे आपल्यासाठी आहे, आपण प्रशासनासाठी नाही आहेत. कारण की ह्या व्यवस्था ज्या लोकशाहीनं उभ्या केल्या आहेत ना ते आपल्यासाठी उभ्या केल्या आहेत, आपल्या सुविधेसाठी उभ्या केल्या आहेत, आपल्यावर अन्याय होऊ नये म्हणून उभ्या केल्या आहेत. आणि आपण नेमकं काय करतो की आपण या गोष्टीचा विषय त्यांच्या दारात जेव्हा आपण जातो ना तर तेव्हा आपल्याला त्यांच्या बोलण्याप्रमाणे त्यांच्या विचाराप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. पण जेव्हा आपल्याजवळ ते येतील ना तर त्यांना निश्चितपणे याची उत्तरं आपल्या पद्धतीने द्यावे लागतील. अंबाजोगाईच्या किंवा काही शिष्टमंडळांनी याचा अनुभव घेतला, त्यामुळं आता त्यांना विवश करणं गरजेचं आहे की आमची उत्तरं देण्यासाठी तुम्ही समर्पक व्हा. आपण ठरवू ना कुठं यायचं आहे, तुम्हाला काय उत्तरं द्यायची, कशा पद्धतीनं तुम्ही हे करणार. मीटिंग बोलवा, कारण की अधिकारी हे फक्त अधिकार दाखवण्यासाठी नाही आहेत, ते आपल्या विचाराला आपल्यापर्यंत आपल्याबद्दल काय केलं आहे याची उत्तरदायित्व त्यांचे. प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्याला देणं हे त्यांचं परम कर्तव्य आहे. त्यांच्या कक्षात गेल्यानंतर ते त्यांच्या बडाया मारत असतील, त्यांचे रुबाब झाडत असतील, परंतु त्यांच्या रुबाबावर न जाता एक शिष्टमंडळाची नियुक्ती करा आणि त्या माननीय कलेक्टरांच्या माध्यमातून ह्याच्यावर दबाव आणा की काय नेमका ह्याच्यातून काय प्रयोग चालला आहे. आणि हे सगळं करत असताना आपण अगोदर रिसर्च सूचना देणं, अर्ज करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आणि कलेक्टरांशी जेव्हा या संदर्भात चर्चा विनिमय होतील ना तर ह्याची पारदर्शकता अधिक वाढेल. नुसतं आपण 4-5 जण जाऊन भेटून किंवा या गोष्टीचा विचार करून होणार नाही. त्या ठिकाणी आपण आपल्या पद्धतीने लाईव्ह करू. आपल्या जे बांधव आहेत की जे या शिष्टमंडळामध्ये इन्व्हॉल्व नाही आहेत पण त्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी याच्यासाठी आपण लाईव्ह करू की त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी. परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना ज्या पद्धतीचे समन्वयक शासनाने नेमलेले आहेत त्या समन्वयकांचा आपण वापर करून आणि त्यांच्या पद्धतीनं तपास न जाता त्याच्यावर काय नेमकी प्रक्रिया आहे काय तडजोड करता येईल ह्याच्या संदर्भात आपण कलेक्टरांशी चर्चा करून ह्याच्यातून मार्ग काढलं तर खूप चांगलं होईल. त्यामुळं आता खऱ्या अर्थानं लढा उभारण्याची गरज आहे. आपण कंबर कसली की आपोआप आपल्यासमोर अनेक प्रश्न निकाली लागतील हीच आशा आहे. तरी बघूया सामाजिक परिस्थितीमध्ये या पद्धतीचा विचार करण्यासाठी सगळ्यांनी कशा पद्धतीने संघटित व्हावं आणि कशा पद्धतीने एकत्रित येऊन आपले माणसं आपण जोडावे हीच नम्र विनंती. नमस्कार.